आज चिखलवेडमध्ये ज्ञानदेव लगस व बबन लगस यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि त्या संदर्भात मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बीड जिल्हाध्यक्ष संजय भाऊ आंधळे या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपण या ठिकाणी लगस कुटुंबाशी मदत देण्यासाठी आलात. काय नेमकं भावना आहे तुमच्या? मागच्या 6-7 दिवसापूर्वी चिखलबीड येथील असणारे ऊसतोड कामगार ज्ञानेश्वर लगस आणि बबन लगस यांचं लिंबा गणेश जवळ मोटरसायकलच्या अपघातामध्ये दुःखद निधन झालं. ज्ञानेश्वर लगस यांच्या कुटुंबामध्ये त्यांना 5 मुली, पत्नी आणि एक लहान मुलगा होता. हे ज्ञानेश्वर लगस अतिशय प्रामाणिक आणि कष्टकरी मुलगा होता. त्याच्या जाण्यामुळे त्याचं कुटुंब वाऱ्यावर आलं, उघड्यावर पडलं आणि 5 मुली, एक मुलगा आणि पत्नी असा त्याच्या पाठीमागे असणारा संसार आणि मग यांना आधार देण्याचं काम चिखलबीड येथील ग्रामस्थांनी केलं. चिखलबीड मधल्या तरुण मंडळांनी सुद्धा आवाहन केलं की या कुटुंबाला सहकार्य झालं पाहिजे. मलाही बऱ्याच जणांनी संपर्क केला आणि त्यावेळेस मी हा विषय आमच्या नेत्या माननीय या राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कानावरती घातला. हा विषय त्यांना कळवला. या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती, गरिबीची परिस्थिती, ऊसतोड कामगार असणारं हे कुटुंब, याची इत्यंभूत माहिती मी माननीय नामदार ताई साहेबांना दिली आणि त्यांनी मला तात्काळ त्या ठिकाणी सांगितलं की संजय तू जा, त्या ठिकाणी त्या कुटुंबाला मी मदत पाठवते, ती मदत त्या कुटुंबाला तात्काळ कर आणि त्या कुटुंबांना आधार देण्याचं काम आपल्या पक्षाच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने, मुंडे कुटुंबीयाच्या वतीने, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आणि आमच्या सर्वांच्या वतीने करा म्हणून त्यांनी आम्हाला आदेश दिला. काल त्यांची मदत माझ्याकडे या ठिकाणी पोहोच झाली. ती मदत मी या ठिकाणी आता या कुटुंबियाच्या हाती सुपूर्द केलेली आहे. आर्थिक मदत देऊन त्यांना एक छोटासा हातभार लावण्याचं काम पंकजाताईंच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. त्याच पद्धतीने वैयक्तिक मी यांचा अतिशय लहान मुलगा असणारा जो आता सध्या 2 वर्षाचा आहे, तो आणि त्यांची एक मुलगी जी सर्वात लहान आहे, हे मी शिक्षणासाठी यांना उच्च आणि अतिशय चांगले दर्जेदार शिक्षण मिळावं, इंग्लिश स्कूलचं शिक्षण मिळावं यासाठी मी ते शिक्षणासाठी दत्तक या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने बालग्रामचे संतोष गर्जे यांनी या ठिकाणी संपर्क केला होता. त्यांनी सांगितलं की उरलेल्या ज्या 3-4 मुली आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी बालग्रामच्या वतीने घेण्यात येईल. त्याच पद्धतीने त्यांच्या विवाहाच्या साठी आवश्यक असणारी जबाबदारी सुद्धा बालग्रामच्या वतीने घेण्यात येणार आहे. चिखलबीडच्या ग्रामस्थांच्या वतीने ज्या पद्धतीने या कुटुंबाला आधार देण्याचं काम केलं, अगदी त्याच पद्धतीने या राज्याच्या नेत्या, आमच्या लोकनेत्या पंकजाताई यांच्या माध्यमातून आम्ही सर्व त्यांना, या कुटुंबियांना एक छोटासा आधार देण्याचं काम आपल्या माध्यमातून करत आहोत. लहान मुलांच्यासाठी भविष्यामध्ये त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेतलेली आहे. मुलींच्याही शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे, त्यांच्या विवाहाची जबाबदारी आपण घेतलेली आहे. या संदर्भात आणखीन काही सांगू शकतो? सर्वात लहान 2 मुलं आहेत, त्यांना इंग्लिश स्कूलचं दर्जेदार शिक्षण मिळावं आणि हॉस्टेलची सुविधा मिळावी यासाठी मी वडवणीला त्यांची सोय त्यांच्या इच्छेप्रमाणे करणार आहे. आणि बाकीच्या ज्या 4 मुली आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि विवाहाच्या जबाबदारीसाठी बालग्रामचे संतोष गर्जे यांनी पुढाकार दर्शवलेला आहे. त्यांनी मला सकाळीच या ठिकाणी दूरध्वनीद्वारे संपर्क केला होता आणि त्यांनी सांगितलं आहे की जर कुटुंबियाची इच्छा असेल आणि त्या मुलींची इच्छा असेल तर आम्ही सर्वस्वी जबाबदारी बालग्राम गेवराई यांच्या वतीने संतोष गर्जे घेणार आहेत. अशा पद्धतीने त्यांनी मला निरोप दिलेला आहे. हे होते संजय भाऊ आंधळे. त्यांनी आता सांगितले की संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी असेल, त्यांच्या लग्नाची जबाबदारी असेल, ही संपूर्ण त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आज या चिखलबीड या ठिकाणी त्यांच्या प्रत्यक्ष घरी येऊन त्यांना मदत सुपूर्द केलेली आहे आणि त्यांच्या मुलाबाळांची आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी त्यांनी त्या स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. सतीश मुजमुले, SM न्यूज साठी बीड. आपले ते माळी सगळे काय आपलं तेल घेऊन झिंक जाताना छोटे त्या दिवशी ते सर आमचे
सगळ्यात लहान त्याच्यापेक्षा घटना झाली त्या दिवशी तुम्ही काहीच्या कानावर घातलं होतं काही मी पुन्हा सांगितलं तेव्हा त्या ठिकाणी जाऊन मदत केली. लहान मुलगा आहे त्याच्या जेव्हा 5वीला म्हणजे 1लीला जाईल तिथून पुढे सगळी शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः घेतो. त्याला इंग्लिश स्कूलला प्रवेश देतो आणि इंग्लिश स्कूलला हॉस्टेलला आपल्या सगळं त्याचं शिक्षणाची सोय करतो. हे जी 4थीची मुलगी तिला मी जर शिक्षणाला तुम्हाला ठेवायचं असलं तर तिच्या शिक्षणाची सोय मी हॉस्टेलला करतो. आपल्याकडं मुलींचं मोठं हॉस्टेल आहे 100-150 मुलं मुली. तिला सुद्धा इंग्लिश स्कूलला मला तर इंग्लिश स्कूलला नाही तर मराठी शाळेत आपण ठिकाणी ठेवू आणि त्या कुटुंबाला मुलींच्या विषयी आम्ही मदत आणली. ही मदत तुम्ही स्वीकार. अध्यक्ष महाराज तर कसं आहे दुःख आहे, फार मोठी अडचण आली. त्याला दुसरा पुढं आता कमी बोलण्या मुली तिथून पुढे काही आम्हाला काही वाटलं सांगा आपण ते पुन्हा महामंडळ गोपीनाथ मुंडे अपघात विमा प्रयत्न करू म्हणलं. कारखान्याचा डायरेक्ट ह्याचा नंबर द्या मला. आम्ही त्यांना बोललो की पत्र देतो म्हणजे तर आपल्या त्या दिवशी बोललो त्यांनी काय म्हणून काही नाही आमच्याकडे आमचे काम नोंदणी असते ती नोंदणी तर मग टाकून त्यांनी दिलं ना 5 लाख रुपये जमा झाले मागच्या आठवड्यात शासनाची वेगळी आली. विमा वगैरे हो ना गावातलं एखादं गरीब कुटुंब अशी अडचण आली माहिती आहे मदत मुलीकर बघितलं की नाही तेव्हा सगळ्या प्रकार पंकज बोललं की त्यांनी काम लगेच पाठवलं. अच्छा हो फोन झाला हा ना चहा करायचं बॉक्स घेऊन लवकर गाडीवर सगळे राहिले आमच्या सुद्धा हॉस्पिटलला आपलं पुढे येतं ते म्हणजे काहीच करायचं नाही. 2 लहान लेकरं